वर्धनगड गावात शिरतात आपल्या नजरेस पडतात ह्या भव्य दोन तोफा. जणू काही प्रत्येक दुर्गप्रेमींचं स्वागतच करतायत. कित्येक वर्ष झालं ऊन वारा पाऊस कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता आजही तेवढ्याच दिमागात उभे आहे. आणि माझ्या मागे बघू शकता हा आहे किल्ले वर्धनगड, ज्याची आज आपण दुर्ग भ्रमंती करणार आहोत. चला तर बघूयात किल्ले वर्धनगड. महादेव डोंगर रांगेतील हा गड कोरेगाव आणि खटाव तालुक्याच्या सीमेवर भांडली कुंडल फाट्यावर उभा आहे. जय शिवराय मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक दुर्ग किल्ले वर्धनगड, त्याची आज आपण दुर्ग भ्रमंती करणार आहोत. आपली बाईक बघा इथे पार्क केलेली आहे आणि आता इथे बाईक पार्क केल्यानंतर इथूनच किल्ल्याचा पायरी मार्ग म्हणजेच ट्रेकिंग पॉईंट चालू होतोय. साधारण 15 ते 20 मिनिटातच आपण किल्ल्याच्या वरती पोहोचतो. चला तर आज बघूयात किल्ले वर्धनगड. आज आपण या संपूर्ण गडफेरीत इतिहास, वास्तुकला, निसर्ग आणि प्रत्येक ठिकाणाची माहिती जाणून घेणार आहोत. हा पायरी मार्ग जो आहे हा आत्ताच्या काळामध्ये बांधलेला पायरी मार्ग आहे. साधारण 5-10 मिनिटानंतर वरती गेल्यानंतर आपल्याला शिवकाळातला पायरी मार्ग लागतो, तोही मी तुम्हाला दाखवतो. हा फक्त गड नाही तर हा तो दुर्ग आहे ज्याच्या अंगखांद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा मुक्काम झाला होता. सुरुवातीला ज्या अत्याधुनिक काळात आत्ताच्या काळात ज्या पायऱ्या बांधलेल्या पाहिल्या आपण, त्या पायऱ्या संपल्यानंतर असा हा एक मार्ग येतो. तर साधारण अर्ध्या तासाच्या चढाईनंतर गडाचा आपल्याला हे मुख्य प्रवेशद्वार लागतं आणि याची रचना आपल्याला गोमुखी आकाराची दिसते. गोमुखी रचना म्हणजे शत्रूला थेट दरवाजावर हल्ला करता येऊ नये म्हणून केलेली एक अत्यंत बुद्धिमान लष्करी बांधणी आहे. आजही या दरवाजावरील दगड, बांधकाम व त्याची मजबूती पाहिली की मराठा स्थापत्य कलेचं कौतुक केल्याशिवाय राहत नाही. मुख्य दरवाजातून आत आल्यानंतर आपल्याला इकडे पाठीमागे ध्वजस्तंभ दिसतोय आणि ध्वजस्तंभाच्या बाजूनेच तटाबाजूनेच आपण पुढे गेल्यानंतर युद्धामध्ये रणनीती आखण्यासाठीच्या ज्या काही चोरवाटा असायच्या त्या प्रकारची चोरवाट आहे वर्धनगडावरती. ती आता आपण पहिली चोरवाट बघणार आहोत. नंतर आपण महादेव मंदिर, मारुतीरायाचं मंदिर व गडावरती सर्वोच्च ठिकाणी असलेली वर्धनी मातेचं मंदिर हे बघणार आहोत. आधी बघूयात आपण ध्वजस्तंभ आणि चोरवाट. चला. तर मित्रांनो, गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून आपण उजव्या बाजूने इकडे आल्यानंतर ध्वजस्तंभ लागतो. ध्वजस्तंभाच्या तटबंदीवरनं चालत आल्यानंतर हा इथे चोर दरवाजा. आता आपण या चोर दरवाजाची रचना पाहूयात. चला तर वेळ आले भुजाच्या नजरेतून वर्धनगड पाहण्याची. ध्वजस्तंभाच्या थोडंसं पुढे तटातून बाहेर जाण्यासाठी तयार केलेली चोरवाट दिसते. मराठ्यांच्या युद्धनीतीचं हे एक उत्तम उदाहरण असून युद्धाच्या वेळी गुप्त हालचाली, संदेशवहन व अचानक हल्ल्यासाठी अशा चोरवाटा अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या जात होत्या. वर्धनगडावरून चारही बाजूंनी महादेव डोंगर रांगेचे अप्रतिम दर्शन होते. पावसाळ्यात तर हा परिसर हिरव्यागार गालिच्याने नटलेला असतो. हिवाळ्यात स्वच्छ वातावरणामुळे दूरवरचे डोंगर स्पष्ट दिसू लागतात. निसर्ग आणि इतिहास याचं इतकं सुंदर मिश्रण हे फार कमी ठिकाणी अनुभवायला मिळतं. ते आज मी वर्धनगडावर अनुभवलं. डोंगर माथ्यावर पाण्याची अशी व्यवस्था म्हणजे त्या काळातील दुर्ग रचनेचं उत्तम नियोजन. आजही ही टाकी गडाच्या जीवनाची साक्ष देत उभी आहेत. तर मित्रांनो, वर्धनगड किल्ल्यावरती आपण आल्यानंतर सर्वोच्च माथ्यावरती असलेले हे वर्धनी मातेचं मंदिर आहे. इथे नवरात्रीमध्ये खूप मोठा उत्सव असतो.
त्याच उत्सवाची सगळी तयारी पण इकडे चालू आहे. बघा आपल्याला इथे दिसेल. आणि आपला रात्री मुक्काम इथेच होता. हा टेंट आहे. खरं तर खूप छान सोय केली आपली जेवणाची, नाश्त्याच्या, पाण्याची. त्याबद्दल खरंच पुजारी काका तुमचं खूप खूप धन्यवाद. तर माझ्यासाठी कालचा एक अविस्मरणीय प्रसंग होता. तो म्हणजे काय, तर आत्ता आपण आहोत वर्धनगड किल्ल्यावरती आणि हे आहे सर्वोच्च माथ्यावरती असलेलं वर्धनी मातेचं मंदिर. आणि याच किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी 1 महिना वास्तव्यास होते येतं. म्हणजे किती अहोभाग्य म्हणावं लागेल माझं की या किल्ल्यावरती मला काल मुक्कामासाठी हे मंदिर मिळालं. शक्यतो हे मंदिर 5-6 वाजता बंद होतं, परंतु सध्या नवरात्री उत्सव चालू येणारा जो होतोय त्याच्यासाठीचं हे पुजारी काकांची, गावातल्या ग्रामस्थांची सगळी लगबग चालू आहे. लाईटीच्या माळा असतील, बाकी काही डेकोरेशन वगैरे असेल, तर नवरात्रीसाठी सगळी गडबड लगबग चालू होती आणि त्या कामामुळे 2 दिवस मंदिर चालू होतं. हा खूप मोठा माझ्यासाठी एक मोठा प्रसंग होता की याच्यामध्ये मला या किल्ल्यावरती रात्री मुक्काम करण्याचा एक संधी मिळाली. त्याबद्दल काकांचा पण मी खरंच आभार मानेल. आणि माझं तर मी म्हणजे सांगू नाही शब्दात की ज्या किल्ल्यावरती महाराजांनी वास्तव्य केलं त्या किल्ल्यावरती मला एक रात्र मुक्कामास मिळाली. खरंच काका खूप खूप धन्यवाद. जय शिवराय. गडाचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारातून आपण उजव्या बाजूने वरती आल्यानंतर इथे आपल्याला एक पाण्याचं टाकं लागतंय आणि पाण्याच्या टाक्याच्या बाजूलाच आपल्याला एक महादेवाचं मंदिर आहे. दर्शन घेऊया. आणि मग ह्याच्याच पाठीमागे मारुती रायाचं मंदिर आहे. तर मंडळी, आजची आपली वर्धनगडाची गडफेरी इथेच संपते. इतिहास, श्रद्धा, अप्रतिम निसर्ग आणि शिवरायांच्या आठवणी मनात साठवत आता आपण पुढच्या प्रवासाला निघालो आहोत किल्ले कल्याणगड अर्थात नांदगिरीच्या दिशेने. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, आपल्या मित्रांना शेअर आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. कारण अशाच नवनवीन गड किल्ल्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आपल्यासोबत राहावे लागेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव.